हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपल्याला लास्ट आर्टिकल डिस्कस करायचं आहे ते व्हॅन डे ग्राफ जनरेटर. याच्या साहाय्यानं आपणाला हाय एनर्जेटिक पार्टिकल जे आहेत ते निर्माण करता येणार आहेत. अशा हाय एनर्जेटिक पार्टिकलचा उपयोग जो आहे तो आपणाला या ठिकाणी जे काय रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन आहे वेगवेगळ्या मटेरियलसाठी, एलिमेंटसाठी, त्याच्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. त्याचबरोबर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाणार आहे. टू स्टडी दी न्यूक्लिअर स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यासाठी केला जाणार आहे. न्यूक्लिअर रिॲक्शन जे आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी अशा या हाय एनर्जेटिक पार्टिकलचा वापर केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर टू स्टरलाइज असे हे जे काय ॲक्सलरेटिंग इलेक्ट्रॉन्स आपणाला विचारात घेता आले की त्याच्या सहाय्याने आपणाला स्टरलायझेशन करता येणार आहे फूड मटेरियलचं आणि ते प्रोसेस करता येणार आहे. असे त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. त्यामुळं असा हा आपणाला हाय एनर्जी पार्टिकल जो आहे तो अशा व्हॅन डे ग्राफ जनरेटरमध्ये निर्माण करता येणार आहे. बघा याचं प्रिन्सिपल जे आहे ते काय आहे बघा. इट इज बेस्ड ऑन दी कोरोना डिस्चार्ज. कोरोना डिस्चार्ज म्हणजे काय आहे बघा. कोरोना वैताग आला असेल आपल्याला. मात्र कोरोना डिस्चार्ज म्हणजे काय आहे की जे काय पॉइंटेड कंडक्टर आहे त्या ठिकाणी जो काय चार्ज मिळणार आहे आपणाला, किंवा बघा बऱ्याच वेळेला MSEBच्या पॉवर लाईन्स ज्या आहेत त्या ठिकाणी काय आपणाला स्पार्क दिसून येतात, किंवा लहान लहान वायर्स असतील, पातळ वायर्स असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपणाला काही वेळेला इलेक्ट्रिक कनेक्शनमध्ये स्पार्क दिसून येतात. अशा पातळ वायरमधला थिन वायरमध्ये जे काय स्पार्किंग आहे दॅट इज नथिंग बट दी कोरोना डिस्चार्ज. आणि काय आहे बघा की एखाद्या कंडक्टरला आपण चार्ज दिला की तो त्याच्या आउटर सरफेसवरती जाणार आहे, बाहेरच्या पृष्ठभागावरती जाणार आहे. आणि कंटिन्युअस चार्ज दिला असेल तर त्याचं पोटेन्शियल जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. यावरती या व्हॅन डे ग्राफ जनरेटरचं वर्किंग जे आहे ते अवलंबून आहे. आता याच्या कन्स्ट्रक्शनचा विचार केला तर काय आहे बघा. या ठिकाणी हा BB जो आहे तो एंडलेस कन्व्हेयर बेल्ट म्हणून आहे. एंडलेस कन्व्हेयर बेल्ट. हा बेल्ट काय करणार आहे, चार्जेस कॅरी करणार आहे म्हणून त्याला कन्व्हेयर बेल्ट असं म्हटलेलं आहे. हा इन्सुलेटिंग मटेरियलपासून तयार केलेला आहे. फॉर एक्झाम्पल रेनफोर्स्ड रबर किंवा सिल्क मटेरियलपासून हा तयार केलेला आहे. आपले जे रबर पाईप आहेत तसं मटेरियल या ठिकाणी या बेल्टसाठी वापरलेलं आहे. त्याचबरोबर हा बेल्ट जो आहे तो दोन पुली आहेत बघा, P1 आणि P2, याच्यावरती रोटेट होणार आहे. हा बेल्ट आहे तो रोटेट होणार आहे. रोटेट करण्यासाठी P1 या पुलीला इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे. ती आपण या फिगरमध्ये दाखवलेली नाही. इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे ती या फिगरमध्ये नाही. त्याचबरोबर या ठिकाणी एक स्प्रे ब्रश आहे बघा A. हा काय करणार आहे, चार्जेस स्प्रे करणार आहे. त्याचं एक टोक जे आहे ते या P असं म्हटलेलं बघा DC पॉवर सप्लायला जोडलेलं आहे. त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल याला या स्प्रे ब्रशला जोडलेलं आहे, निगेटिव्ह आहे ते अर्थिंग केलेलं आहे. असे हे जे काय स्प्रे ब्रश आहे तो काय करणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस कोरोना डिस्चार्जमध्ये स्प्रे करणार आहे. हे चार्जेस सगळे वरती मूव्ह होणार आहेत. आणि वरच्या बाजूला एक पुन्हा ब्रश आहे बघा. याला थिन वायर्स आहेत किंवा थिन पॉईंट्स आहेत बघा. त्याला कलेक्टर ब्रश असं म्हटलेलं आहे. हा जे काय स्प्रे ब्रशपासून बाहेर पडलेले जे काय चार्जेस आहेत तो हा कलेक्ट करणार आहे. आणि हा जो काय कलेक्टर ब्रश आहे तो एका डोमला, मेटॅलिक डोम शेप्ड होलो कंडक्टर आहे त्याला जोडलेला आहे. आणि असा हा डोम शेप्ड होलो कंडक्टर जो आहे तो
या ठिकाणी नॉन कंडक्टिंग पिलरवरती ठेवलेलं आहे. ते पिलरसुद्धा आपण इथं दाखवलेले नाहीत, फिगरमध्ये दाखवलेले नाहीत. आणि असा हा चार्ज आहे तो या आपणाला डोमवरती मिळणारा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन एक पार्ट आहे, तो ई म्हणजे काय आहे बघा. इव्हॅक्युएटेड ॲक्सलरेटिंग ट्यूब आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड आहे. आय असा आपणाला आयन सोर्स मिळणारा आहे. आणि याच्यापासून आपणाला हे जे काय पॉझिटिव्ह आयन्स आहेत, एक आहे तो हायड्रोजन आयन मिळणार आहे, प्रोटॉन असणारा आहे, ड्यूटेरॉन असणारा आहे. आणि असे हे जे काय आयन्स आहेत, तो आयन सोर्स इथं आपण दाखवलेला आहे, तो या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे या डोमला. त्याचबरोबर या ठिकाणी एक मेटल प्लेट यम आहे. ही मेटल प्लेट जी आहे ती आपण या स्प्रे ब्रशच्या या ठिकाणी आतल्या बाजूला जोडलेली आहे, जी आपण आर्थिंग केलेली आहे, पृथ्वीला जोडलेली आहे. हे आर्थिंगचं साईन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ही सगळी अरेंजमेंट जी आहे ती एका बघा या स्टील चेंबरमध्ये किंवा व्हेसलमध्ये ठेवलेली आहे, की ज्याच्यामध्ये नायट्रोजन भरलेला आहे. हा चार्ज आहे तो लीक होऊ नये म्हणून नायट्रोजन भरलेला आहे. त्याचबरोबर या स्टील चेंबर किंवा व्हेसलचं आणि आतमधले जे काय एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रॉपर इन्सुलेशन होण्यासाठी काही वेळेला त्याच्यामध्ये फ्रेऑन गॅस थोड्या प्रमाणात भरलेला आहे, या नायट्रोजनमध्ये मिक्स केलेला आहे. आता वर्किंगमध्ये काय होणार आहे बघा, की ज्यावेळेला आपण हे इलेक्ट्रिक मोटर जे आहे ते चालू करणार आहे, त्यावेळेला हा बेल्ट आहे तो अशा पद्धतीनं रोटेट होत जाणार आहे. त्याच वेळेला हा पॉवर सप्लाय जो आहे तो आपण ऑन करणार आहे. पॉवर सप्लाय ऑन केलं की हा जो स्प्रे ब्रश आहे त्याच्यापासून पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते या बेल्टवरती मिळणार आहेत. हा बेल्ट या चार्जेसला घेऊन जाणार आहे वरच्या बाजूला. इथं हा कलेक्टर जो काही ब्रश आहे तो चार्जेस कलेक्ट करणार आणि हा कलेक्ट केलेले चार्जेस जे आहेत ते या डोमकडे देणार आहे. आता हा कंडक्टर आहे म्हणजे चार्जेस सगळे त्याच्या आउटर सरफेसवरती जाणार आहेत. चार्जेस सगळे हे जे आहेत ते अशा पद्धतीनं आउटर सरफेसवरती जाणार आहेत. आणि कंटिन्युअस चार्जेस मिळत गेल्यामुळं बाहेरच्या बाजूला हे चार्जेसची संख्या वाढणार आहे, म्हणजे त्याचं पोटेन्शियल वाढणार आहे. म्हणजे त्याचं काय होणार आहे, पोटेन्शियल वाढणार आहे. आता हा जो काय आयन सोर्स आहे या ठिकाणचा, त्यामध्ये हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल इथं ड्यूटेरियम किंवा आपण हायड्रोजनचा विचार करणार आहे. आणि असा हा ड्यूटेरॉन किंवा हायड्रोजनचा जो काय प्रोटॉन आहे तो आपणाला या ठिकाणी काय होणार आहे, त्याला रिपेल करणार. आणि देर इज ए व्हेरी मच लार्ज पोटेन्शियल डिफरन्स. आणि हा या ठिकाणी खाली येणार आहे. खाली येत असताना पोटेन्शियल डिफरन्समध्ये जास्त बदल झाल्यामुळं तो ॲक्सलरेट केल्यामुळं त्या ठिकाणी त्याला जास्त गती येणार आहे. आणि असा हा हाय एनर्जेटिक पार्टिकल जो आहे तो आपणाला पाहिजे त्या ठिकाणी बंबार्ड करता येणार आहे. ते टार्गेट जे आहे त्याच्यावरती आपल्याला हा हाय एनर्जेटिक पार्टिकल जो आहे तो बंबार्ड करता येणार आहे. असा हा व्हॅन डे ग्राफ जनरेटर. त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आपण सांगितले. एक म्हणजे रेडिओ डिसइंटिग्रेशनसाठी, न्यूक्लिअर रिॲक्शनसाठी असा हा हाय एनर्जेटिक पार्टिकल पाहिजे आपल्याला. न्यूक्लिअर स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यासाठी असा हा हाय एनर्जेटिक पार्टिकल पाहिजे. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स जे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आपणाला असा हा हाय एनर्जेटिक पार्टिकल पाहिजे. त्याचबरोबर स्टरलायझेशन ऑफ दी फूड किंवा प्रोसेसिंग जे आहे त्याच्यासाठी सुद्धा असा हा हाय एनर्जेटिक पार्टिकल आपणाला पाहिजे आहे. तो या व्हॅन डे ग्राफ जनरेटरमध्ये अशा पद्धतीनं आपणाला मिळवता येणार आहे. पुढं बघा काही न्यूमरिकल्स आहेत, यामध्ये काही थेरॉटिकल न्यूमरिकल सुरुवातीला दिलेले आहेत बघा. आणि त्यानंतर आपण त्यातले काही कॅल्क्युलेशन पार्ट असलेले न्यूमरिकल डिस्कस करणार आहे. पहिला न्यूमरिकल बघा काय सांगितलेलं आहे.
ए डायपोल विथ इट्स चार्जेस 3 नंबरमध्ये आहे बघा. डायपोल विथ इट्स चार्जेस -q and +q located at points दिलेले आहेत बघा. 0 - b 0 and 0 + b 0 present in A is present in a uniform electric field E. The equipotential surface surfaces of this field are कसे आहेत बघा. पॅरलल टू YZ प्लेन्स. विचारलंय काय बघा. ए मध्ये व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरा पार्ट आहे तो हाऊ मच टॉर्क would the dipole experiences in this field. Experience in this field. तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. ए डायपोल विथ इट्स चार्जेस. डायपोल म्हटलं की एक मायनस चार्ज असणार, दुसरा प्लस चार्ज असणार आहे. त्यांचं लोकेशन दिलेलं आहे 0 - b 0 0 + b 0 आणि हा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ई एवढ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. द इक्विपोटेन्शियल सर्फेसेस ऑफ दिस फील्ड आर पॅरलल टू दी YZ प्लेन्स असेल तर असं व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि हाऊ मच टॉर्क वुड द डायपोल एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन काय असेल आणि त्याचबरोबर डायपोलवरती हा टॉर्क जो आहे तो किती असेल हे आपल्याला कशा पद्धतीने इंडिकेट करता येईल बघा. XYZ ॲक्सिस आपण घेणार आहे. X, Y आणि Z. आता दोघांचे जर पॉईंट्स बघितले आपण, कोऑर्डिनेट बघितले तर X आणि Z 0 आहे. X आणि Z 0 आहे. फक्त Y कोऑर्डिनेट आहे, एक प्लस आहे तर दुसरा मायनस आहे. म्हणजे आपण फक्त वायचा विचार करणार आहे. इथं प्लस बी असणार आहे, चार्ज प्लस क्यू आहे. इथं मायनस बी असणार आहे, चार्ज मायनस क्यू आहे. हा मायनस वाय ॲक्सिस आहे. तर काय होणार आहे बघा. आता प्लेन कसे आहेत
वाय झेडला पॅरलल आहे. वाय झेडला पॅरलल असेल तर त्याला इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड कसं असायला पाहिजे, नेहमी परपेंडिक्युलर. वाय झेडला परपेंडिक्युलर म्हणजे काय येणार आहे बघा, अलॉंग एक्स ॲक्सिस. ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. काय म्हणता येईल बघा, ॲज द इक्विपोटेन्शियल सरफेसेस ऑफ दिस फील्ड आर, लिहिता येईल आपणाला, ॲज द potential surfaces of this field are, त्यांनी दिलेलंच आहे, पॅरलल टू वाय झेड प्लेन्स. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी is perpendicular to कुणाला, इक्विपोटेन्शियल सरफेस. Therefore, the direction of E is along एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती असणार आहे, कारण या इक्विपोटेन्शियल सरफेसला परपेंडिक्युलरमध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आता आपणाला डायपोल किंवा हा जो डायपोल आहे त्याच्यावरचा टॉर्क काढायचा आहे. कसं काढता येईल बघा, डायपोलवरचा टॉर्क काढायचा आहे. आपल्याकडे इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे, टो इक्वल टू पीई साइन थीटा. पी म्हणजे काय आहे, चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. या ठिकाणी चार्ज क्यू असाचा आहे, मात्र दोन चार्जेसमधलं अंतर बघा 2b असं आहे. 2be साइन थीटा म्हणजे टो इक्वल टू 2 QBE साइन थीटा. हे टॉर्कचं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला लिहिता येणार आहे. असा हा डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल. नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला सांगता येईल बघा. 3 charges -q, +q and -q are placed at equal distance on a straight line. 4 नंबरचा बघा, 3 charges -q, +q, -q are placed at equal distance on straight line. If the potential energy of the system of the 3 charges
three charges is 0, then what is the ratio of? What is the ratio of capital Q as to small q? बघा, क्यू बाय क्यूचा रेशो विचारलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, मायनस क्यू प्लस क्यू इथं मायनस क्यू आहे, ओ पॉईंट समजला आपण. इथं क्यू आहे, पुन्हा इथं मायनस क्यू आहे. इक्वल अंतर आहे, आर आर असं म्हटलं आपण. हा पहिला चार्ज, हा दुसरा चार्ज, हा तिसरा चार्ज म्हटलं. तर R12 इक्वल टू आर येणार आहे. R23 इक्वल टू सुद्धा आरच येणार आहे, 2 आणि 3 मधलं. R13 इक्वल टू मात्र काय येणार आहे, 2R येणार आहे. आणि आता आपल्याकडं पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे, 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 बाय R12 प्लस Q1 Q3 बाय R13 प्लस Q2 Q3 बाय R23. जनरल इक्वेशन. आता ही एनर्जी 0 आहे असं सांगितलेलं आहे. 1/4 पाय एप्सिलॉन 0 अप्लाय करायचं आहे. Q1 Q2 मायनस क्यू क्यू अपॉन आर प्लस Q1 Q3 म्हणजे काय येणार, क्यू स्क्वेअर मायनस क्यू इंटू मायनस क्यू म्हणजे प्लस क्यू स्क्वेअर अपॉन काय येणार आहे, 2R. परत काय येणार बघा, Q2 Q3 मायनस क्यू क्यू अपॉन आर येणार आहे. आणि ही व्हॅल्यू 0 आहे. 1/4 पाय एप्सिलॉन 0 काय असणार नाही, 0 म्हणजे हा ब्रॅकेट 0 असायला पाहिजे. ब्रॅकेटमध्ये काय येते बघा, हे दोघं सारखेच आहेत म्हणजे मायनस क्यू क्यू अपॉन आर प्लस क्यू स्क्वेअर बाय 2R इक्वल टू 0. क्यू स्क्वेअर बाय 2R इक्वल टू 2Q क्यू अपॉन आर. हा क्यू आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, आर कॅन्सल होईल. त्यांनी विचारलं रेशो क्यू बाय क्यू काय करता येईल बघा, हा ट्रान्सफर करता येईल म्हणजे 1/4 असं मिळणार आहे. रेशो आपल्याला मिळणार आहे बघा 1/4. येते का लक्षात बघा. आपण इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे, म्हणजे 3 चार्जेस असतील तर त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन या सिस्टीमसाठी आपण अप्लाय केलं आणि सिम्प्लिफाय केलेलं आहे. नेक्स्ट बघा, काय सांगितलं बघा, ए कपॅसिटर has some dielectric between its plates. Between its plates and the capacitor is connected. Capacitor is connected to a DC source. To a DC source. The battery is now disconnected. Battery is now disconnected and
then the dielectric is removed. Dielectric is removed. State whether the capacitance the energy stored in it the electric field charge stored and voltage will increase, decrease or remain constant. काय सांगितले बघा, a capacitor has some dielectric between its plates and the capacitor is connected to DC source. The battery is now disconnected and the dielectric is removed. Dielectric काढून टाकलेला आहे. State whether the capacitance, the energy stored in it, the electric field, charge stored and voltage will increase, decrease, remains constant. कसं लिहिता येणार आहे बघा आपणाला याला. सुरुवातीची जी काय कपॅसिटी आहे ती C0 असं आपण म्हणणार आहे. जर डायलेक्ट्रिक असेल तर ती कपॅसिटी आपणाला K टाइम्स इन्क्रीज होऊन मिळणार आहे, म्हणजे KC0 असं लिहिता येईल आपणाला. काय लिहिता येणार आहे? KC0. त्याचा चार्ज, सुरुवातीचा चार्ज आहे तो Q0 असेल तर चार्ज काय या ठिकाणी बदलणार नाही. बघा, battery disconnected and dielectric is removed. C इक्वल टू काय येणार आहे बघा, KC0. जर आपण या ठिकाणी बॅटरी रिमूव्ह केली तर कपॅसिटी काय होणार आहे? कॉन्स्टंट, बदलणार नाही. चार्ज बघा Q0, बॅटरी डिस्कनेक्ट केली तरी चार्ज काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर पोटेन्शियल बघा, V इक्वल टू V0 असणार आहे. आणि आता ज्याला बॅटरी रिमूव्ह करणार आहे त्याला V0/K म्हणजे काय होणार आहे? ते डिक्रीज होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि काय दिलेलं आहे बघा, एनर्जी, पोटेन्शियल, चार्ज. त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघा E0 असणार आहे. आणि आता रिमूव्ह केल्यानंतर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. हे ज्याला आपण डायलेक्ट्रिकचा विचार करतो त्यावेळेला ते E0/K असं होणार आहे. एनर्जी बघा U0 इंटू K टाइम्स असणार आहे. आणि आता ती एनर्जी आहे ती U0/K अशी मिळणार आहे. असा हा फरक आपणाला, म्हणजे चार्ज आणि कपॅसिटी कॉन्स्टंट राहणार आहे तर पोटेन्शियल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि ही जी काही एनर्जी आहे ती डिक्रीज होणार आहे. पोटेन्शियल,
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि एनर्जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट बघा आपल्याला सांगता येईल. Find the ratio of the potential differences that must be applied across the parallel and series combination of two capacitors C1 and C2 with their capacitances in the ratio 1:2, so that the energy stored in these two cases becomes same. काय म्हटले बघा, पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो विचारलेला आहे. सेरीजला आपण ते पोटेन्शियल अप्लाय करणार आहे, पॅरललला पण अप्लाय करणार आहे. दोन कपॅसिटर आहेत, त्यांच्या कपॅसिटीचा रेशो दिलेला आहे. अशा दोन कपॅसिटी ज्यांचा रेशो आहे 1:2 एकदा सेरीजमध्ये जोडणार, नंतर पॅरललमध्ये जोडणार. तर ज्याला त्यांची एनर्जी जी काय स्टोअर केलेली आहे ती सारखी असेल तर त्यांच्या पोटेन्शियलचा रेशो काय असेल असं विचारलेलं आहे. सेरीजमधली एनर्जी पॅरललमधली एनर्जी सारखी, हाफ CS(V(S)² हाफ CP(V)P² असं म्हणूया. हाफ कॅन्सल होईल. तुम्हाला रेशो बघा क्रम काय दिलेला आहे त्यांनी. पहिलं आहे ते पॅरलल, म्हणजे VP²/VS² इक्वल टू काय लिहिता येईल बघा, CS/CP. CS म्हणजे काय असणार आहे, दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे, C1C2/C1+C2. पॅरलल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येणार बघा, C1+C2 असं लिहिता येणार आहे. पॅरलल कॉम्बिनेशन जे आहे ते C1+C2 असं लिहिता येणार आहे. आणि आता C1C2/C1+C2 इंटू काय लिहिता येईल बघा आपणाला, इंटू आपणाला 1/C1+C2 असं लिहिता येणार आहे बघा, इंटू 1/C1+C2. म्हणजे VP²/VS² इक्वल टू C1C2/C1+C2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा C1 आणि C2चा रेशो 1:2 आहे, त्याचा अर्थ C1 1 आहे, C2 2 आहे. म्हणजे काय लिहिता येईल बघा, 1 × 2 डिवायडेड बाय 1+2
स्क्वेअर म्हणजे 2/9 आणि आता स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर VP/VS इक्वल टू √2 असं आपणाला या ठिकाणी ॲन्सर मिळणार आहे. पुढचे प्रॉब्लेम आपल्याला पुढे डिस्कस करता येतील बघा.